मी नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधून बोलत आहे DDM न्यूजच्या माध्यमातून। आज आपण शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार शालिनीताई म्हात्रे या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेणार त्या काय सांगतात। ताई आपण नमस्कार। प्रभाग क्रमांक 23 मधून आपण स्थानिक उमेदवार निवडणूक लढवत काय सांगाल त्याबद्दल? मी शालिनी अंकुश म्हात्रे प्रभाग क्रमांक 23 मधून स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिकन्या। मी पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटातून मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि या गावातून मी निवडणूक लढवित आहे। तसंच आमचा प्रभाग क्रमांक अ, ब, क, ड हे सगळे माझ्या प्रभागामध्ये येतात। ह्या प्रभागातील समस्या काय आहेत किंवा काय सांगाल या समस्याबद्दल? आमच्या गावातली प्रथम समस्या म्हणजे आमच्या जे स्थलांतर झालं त्यावेळेला आम्हाला MIDCने जो तलाव दिला होता आणि स्मशान हे दोन्ही वस्तू अजून आम्हाला मिळालेल्या नाही आहेत। त्या मेन माझ्यासाठी पहिलं माझं जे आहे, मी जर महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून गेली तर मी तो पहिला प्रश्न मांडेन की आम्हाला पहिला तलाव पाहिजे। आमच्या गावातले जे गणपती विसर्जन दुसरं काही असेल, नवरात्री असेल, जे काही असेल त्याच्यासाठी आम्हाला एक पहिला तलाव पाहिजे। आणि मी एक महिला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी जशी जन्माला आली तशी माझं मरणानंतर माझं मयत आहे ते आमच्या गावातल्याच स्मशानावर माझं व्हावं म्हणून तीच माझी एक पहिली इच्छा आहे। मतदारांची आणि नागरिकांची सर्वात मोठी मागणी आहे की इथला पाणी प्रश्न आणि की तलाव वाचला पाहिजे आणि इथं स्थानिकांना स्वतःची स्मशानभूमी गाववाल्यांची असावी। त्याबद्दल काय सांगाल? त्यासाठी मी माझ्या परीने जेवढे प्रयत्न होणार तेवढे मी प्रयत्न करणार आणि पहिला मुद्दा माझा तोच असेल की आमचा गावाचा तलाव आणि स्मशानभूमी ही आमच्या गावात झालीच पाहिजे। महिला म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहात। महिलांच्या समस्या अनेक आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महिलांना रोजगार मिळत नाही। समजा आपण निवडून आलो तर महापालिकेत त्यांच्याबद्दल आपण काय कराल? मी महापालिकेमध्ये निवडून नगरसेविका जर आली आणि यांच्या सगळ्यांच्या सहभागाने आशीर्वादाने मी जर आली तर मी पहिला महिलांचाच विचार करा की मी एक महिला आहे आणि मला महिलांची जाण आहे, त्यांच्या कष्टाची जाण आहे। आणि महिला एक आपल्या घराला जसे नवरे आमचे कमवून आणतात ते ठीक आहे, तरी पण आम्हाला एक महिला म्हणून वाटते की आमचा पण थोडा आमच्या प्रपंचाला हातभार लावावा आणि बचत गटातून जेवढ्या काही ज्या पालिकेकडून असतील, शासनाकडून असतील, ते सगळ्या कामासाठी घर बसल्या महिलांना कसं कामधंदा उपलब्ध होईल। कारण की मुलांचं पण बघायला लागतं, घरातलं पण बघायला लागतं। त्याच्यामुळे घरातलं मुलांचं बघून आणि महिलांना कसं घरात बसून कामधंदा करता येईल आणि 4 पैसे त्यांच्या गाठीला बांधले जातील हे पहिलं मी सगळं करेन। कारण की सुप्रियाताईंनी आणि पवार साहेबांनी सांगितलेलंच आहे का महिलांचं सक्षमीकरण हे पहिलं आपल्याला हवं आहे, म्हणून मी त्याच्यावर पहिला भर टाकेन। आज 8 दिवस झालं प्रचाराला जोरात सुरुवात झालेली। त्या पद्धतीने मतदारांच्याकडे आपण गेल्यानंतर मतदारांच्या काय भावना आहेत किंवा कसा तुम्हाला पाठिंबा मिळतोय? मतदारांचा चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि एक नवीन चेहरा त्यांना हवा आहे। कारण की जुना चेहरा आहे ते आता त्यांना नको आहे आणि नवीन चेहऱ्याला एक संधी द्यायची त्यांची इच्छा आहे। आणि एक मी महिला असल्यामुळे महिलांचे सगळे प्रश्न मी जाणते आणि माझ्याबरोबरही जे आहेत आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते पण सगळे नवीन उमेदवार आहेत। त्यामुळे त्यांना असं वाटतं की एक नवीन संधी या नवीन उमेदवारांना द्यावी आणि हे आम्ही त्यांच्यासाठी जे आमच्या परीने होते तेवढे सगळे त्यांच्यासाठी आम्ही काम करू, जे नवीन आणि 24 तास त्यांच्यासाठी आम्ही सेवा करू। एक स्थानिक उमेदवार म्हणून मतदारांना आपण काय आवाहन कराल? नमस्कार, मी शालिनी अंकुश म्हात्रे इथल्या स्थानिक मी उमेदवार आहे आणि मला सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे। मी तुमची बहीण, कोणाची नणंद, कोणाची भाऊजाई, कोणाची वहिनी, कोणाची, त्याप्रमाणे तुम्ही मला एक साथ द्या आणि मी तुम्हाला साथ देईन। माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि माझा क्रमांक आहे 3। तर तुम्ही मला 3 नंबर बटन दाबून मला विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।